नमस्कार. आज आपण आलो आहे तडवळे गावामध्ये. तर तडवळे गावचे एक प्रगतशील शेतकरी. तर आपण त्यांच्याकडून सगळं ऐकून घेऊया. आपण नमस्कार. तुमचं नाव काय? दत्तात्रय पांढरे शिर्के. गाव कुठलं? तडवळे. तालुका? पुणे. जिल्हा? सातारा. तर ही ऊसाची व्हरायटी कुठली आहे ही? 8032. कधी लागण केली आपण? हे 9 ऑगस्टला केली जाते. 9 ऑगस्ट 2023 ला. सरासरी आता ह्या 2 महिन्यानंतर ह्या ऊसाला 1 वर्ष होईल. बरोबर आहे. तर काय ऊसाला सुरुवातीपासून काय ट्रीटमेंट तुम्ही वापरलेलं आहे? त्याला बेसल डोस पासून हा आजपर्यंत हा नव भारत अॅग्रो कंपनीचे हा टोटल खते वापरले. टोटल का? हा. म्हणजे सुरुवाती म्हणजे आपणच दिले आहे तुम्हाला खतं. हो. म्हणजे सुरुवातीपासून बेसल डोस पासून ते आता ह्या कंडिशन पर्यंत सगळी तुम्ही 9 भारतची खतं वापरली. तुम्हाला रिपोर्ट वगैरे कसा वाटतोय खतांचा? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. आतापर्यंत म्हणजे असा ऊस कधी तुम्हाला आलेला का आतापर्यंत? नाही आला का? बरं. ह्याला रासायनिक खतं किती वापरली तुम्ही? तर 70% सेंद्रिय, 30% रासायनिक वापरले. 30% रासायनिक खतं वापरली. बरं. तुम्हाला फुटव्यांची संख्या वगैरे कशी वाटते अप्पा? भरपूर आहे. भरपूर आहे का? बर. फुटव्यांची संख्या आहे, पण हाय ते फुटवे सगळे मजबूत आहेत का? म्हणजे मजबूत. पेऱ्यांची लांबी म्हणा किंवा जाडी म्हणा, कसं वाटतं? फोटो वाया गेला ना, वाया. ऊस झाले ते. चालेल. म्हणजे आता आम्ही जे काही नव भारत अॅग्रो कंपनीची खतं देतोय, तर त्या खताचा रिपोर्ट वगैरे तुम्हाला समाधानकारक आहे? समाधानकारक आहे का? ठीक आहे. चालेल. थोडं आपण आपला ऊसांची संख्या मोजूया सरासरी. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर सरासरी आपण जर बघितलं तर ऊसामध्ये एका बुडक्यामध्ये 16 फुटवे आहेत आणि ऊसांच्या पेऱ्यांची लांबी म्हणा किंवा जाडी म्हणा सगळी एकसारखी आहे. ठीक आहे. चालेल. तर आपण तुम्हाला काय वाटतंय? खतांचा रिपोर्ट वगैरे चांगला आहे ना? काय? 1 नंबर आहे. ठीक आहे. ओके.